नमस्कार. श्री स्वामी समर्थ. घरात सुख समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देवव्रत करा हे 10 मुख्य बदल. एक, देवपूजा ही देवाची पूजा असली तरी त्यात मन एकाग्र व्हावे यासाठी तो उपचार असतो. धूप, दीप, अगरबत्ती, गंध, अक्षता, पंचामृत स्नान अर्पण करून देवाला फुलं वाळेपर्यंत मनाला देवपूजेत गुंतवून ठेवावे हा त्यामागचा हेतू असतो. मनात विचारांचे थैमान शांत व्हावे म्हणून स्तोत्र पठणाची किंवा श्रवणाची जोड दिली जाते. अशा तऱ्हेने देवपूजा केली तरच देवपूजेचे फळ मिळते, घरात सुख समृद्धी नांदते. त्यासाठी 10 महत्त्वाचे नियम जाणून घेऊया. 2. देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते. ही ऊर्जा अधिक कार्यान्वित व्हावी म्हणून देवारा ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावा. जर शक्य नसेल तर उत्तर दिशेला असावा. या व्यतिरिक्त देवाऱ्याची दिशा नाही त्या तपासून घ्या आणि आवश्यक बदल करा. 3. देवपूजा करताना नेहमी आसन घ्यावे. देवघर शक्यतो जमिनीवर असावे. जागे अभावी भिंतीवर लावले असेल तर उभ्याने पूजा करतानाही पायाखाली आसन घ्यावे, अन्यथा तुमचे कमावलेले पुण्य वाया जाते. 4. देवाला वाहत असलेले हळदी कुंकू अक्षदा वेगळ्या ठेवावेत आणि आपण स्वतःला लावून घेतो किंवा औक्षणासाठी वापरतो ते हळद कुंकू वेगळे ठेवावे. अक्षदा अखंड असाव्यात, अर्थात तांदूळाच्या कण्या अक्षदा म्हणून वापरू नये. तसेच कोरड्या कपाळाने देवपूजा न करता कपाळावर गंध कुंकू लावून मगच पूजेस बसावे. 5. देवाला स्नान घालताना कलशातून पंचामृत पाणी प्यावे आणि दोन्हीमध्ये तुळशीचे पान घालावे. पळीने पाणी घालताना देवतांना स्नान घालावे. पंचामृताने किंवा दुधाने थेंब थेंब वाहत पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून देव पुसून मग देवाऱ्यात ठेवावे. 6. पूजेची भांडी तांबे, पितळ, चांदी किंवा पंचधातूची असावीत, पण काचेची, स्टीलची, ॲल्युमिनियमची वापरू नयेत. शुभिवंत उपकरणे वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणे वापरणे योग्य ठरते. तसेच धातूची भांडी वेळोवेळी स्वच्छ करून ठेवले तर सोपे जाते. 7. देवासमोर लावला जाणारा दिवा किंवा समई स्वच्छ ठेवत जा. त्यात काळजी धरणार नाही याची काळजी घ्या. काजळी धरणार नाही याची काळजी घ्या. वेळोवेळी वात बदलून घ्या. तेल, तूप शुद्ध प्रतीचे वापरा. एकाच काडीने तेल आणि तुपाचा दिवा लावू नका. देवाऱ्यात मेणबत्तीचा वापर करू नका. 8. सकाळी तुपाचे निरांजन आणि संध्याकाळी तेलाची समई लावा. दोन्ही दिवे एकाच वेळी लावायचे असले तरी दिव्याने दिवा लावू नका. स्वतंत्र काडीचा वापर करा. रोज दिवे उजळणे शक्य नसले तर आठवड्यातून एकदा किंवा अमावस्या पौर्णिमेला अर्थात दर 15 दिवसांनी दिवे उजळून घ्या, म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागणार नाही आणि दिवे स्वच्छ राहतील. देवघरात एकाच देवाच्या एकाहून अधिक प्रतिमा मूर्ती ठेवू नका. ज्या मूर्ती पूजेत वापरल्या जात नाही त्यावेळीच विसर्जन करा. देवघरात मोजके 5 देवमूर्ती ठेवा. बाळकृष्ण, अन्नपूर्णा, शिवलिंग, गणपती, दत्तगुरू. या व्यतिरिक्त अन्य देवतांच्या मूर्ती तसबीर असतील तर मूर्तींना प्राधान्यक्रम ठरवा आणि मोजक्याच पण महत्त्वाच्या मूर्ती ठेवून त्यांचे पूजन करा. देवघरातील मूर्ती किंवा तसबीर अभंग अर्थात भंग न पावलेली असावी. ज्या मूर्ती भंग अवस्थेत असतील त्यावेळीच विसर्जन करणे, त्यांची डागडुजी करून घेणे महत्त्वाचे आहे. 11. देवाला जी फुलं वाहतो ती अंगठा, मध्यमा, अनामिका या 3 बोटाचा वापर करून व्हावीत. निर्माल्य झालेली फुलं काढून टाकावीत. ताजी फुलं व्हावीत. ताज्या पदार्थाचे नैवेद्य दाखवा. बाकी काही शक्य नसेल तर गूळ, खोबरं, शेंगदाणे गूळ किंवा फक्त दूध देवाला दिले तरी तो संतुष्ट होतो. 12. देवाऱ्यातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदूळाचा आरास करून त्यात ठेवावी. धान्य हे सुबकतेचे लक्षण आहे. देवीला आपण जे अन्न अर्पण करतो तेच चौपटीने परत करते, म्हणून देवीचे आसन धन धान्याचे परिपूर्ण असावे. 13. देवघरात देवाच्या मूर्तीबरोबर शंखाचीही पूजा करावी आणि शंखात पाणी भरून ते तीर्थ घरभर शिंपडावे व शक्य तेवढ्या मोठ्याने शंखनाद करावा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 14. देवपूजा करताना शक्यतो स्रोत म्हणावे, मंत्रोच्चार करावा. 108 मण्यांची जपमाळ ओढावी किंवा एक आरती म्हणत पूजेची सांगता करावी. या सगळ्या गोष्टीचा 2 तास लागतात असे नाही. थोडीशी पूर्वतयारी, साहित्याचे नियोजन आणि शुद्ध सात्विक भाव असेल तर देवपूजा यथोचित पूर्ण होऊ शकते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.